जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. विरा करिअर अकॅडमीमध्ये मी विकास होळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपलं सेशन तिसरं आहे, जे की आपण लेखी परीक्षेच्या उद्देशाने इथे घेत आहोत. तर त्यामध्ये आपण बघणार आहोत आज अंकगणिताचा भाग, की ज्याच्यामध्ये जे मागच्या वर्षी जे पेपरला आलेले प्रश्न आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि लाईक शेअर करायला तर नाही विसरायचं आहे. बघूया पहिला प्रश्न तुमच्या बोर्डवर इथे लिहिला आहे बघा. गटात न बसणारी संख्या इथं आपल्याला ओळखायची आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा काय दिलेलं आहे. 61, 63, 67, 73, 81, 91, 103 आणि 102. तर याच्यामध्ये आपल्याला गटात यामध्ये कोणती संख्या बसत नाही ती ओळखायची. तर ऑप्शन दिलेले तुम्हाला इथं 61 आहे, 81, 91 का 101. तर मित्रांनो बघा, हा प्रश्न कसा सोडवणार आहे आपण. सुरुवातीला बघा, या संख्यांमधला जो फरक आहे त्या फरकचा एक अंदाज घेऊन तुम्ही या प्रश्नाला सोडवू शकता. तर बघा, या संख्या वाढत चालल्यात. बघा इथे 61 63वर गेली म्हणजे ही संख्यामध्ये 2चा फरक आहे, वाढत गेली आहे. ठीक आहे, आता जर कमी होत गेली तर आपण इथे -2 लिहिणार. ठीक आहे, आता इथे प्लस आहे ती. ठीक आहे, मायनस नाही तर प्लस आहे. 63 नंतर 67 आली म्हणजे कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. नंतर 67हून 73 गेली आहे तर बघा इथे 6चा फरक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 73हून 81 गेली आहे तर इथं बघा किती 8चा फरक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 81हून 91 गेली म्हणजे कितीचा फरक आहे मित्रांनो? तर 10चा फरक आहे. 91हून 103वर गेली आहे म्हणजे कितीचा फरक आला इथे? 91 आणि 103मधला जर फरक काढला तो 12 येतो. ठीक आहे, 103मधून म्हणजे 103 आणि 101चा फरक काढायला गेला तर बघा आता 103वरून 101 गेलं म्हणजे काय झाली? संख्या कमी होत गेली. म्हणजे किती संख्या कमी झाली? ती -2 झाली. आता इथे तुम्ही सुरुवातीपासून बघताय की संख्या वाढत गेल्यात आणि इथे कमी झाली. त्याच्यामध्ये या गटात न बसणारी संख्या कोणती असणार तर मित्रांनो ती 101 असणार आहे. कारण की संख्या जर वाढत गेली या क्रमाने जर तुम्ही बघायला गेलं तर इथे 103 नंतर संख्या यायला पाहिजे होती 14+, म्हणजे ती किती आली असते मित्रांनो? तर ती आली असते 117. पण इथं काय लिहिली आहे? 101. त्यामुळे गटात न बसणारी संख्या तुमचा पर्याय क्रमांक ड असणार आहे. चौथा पर्याय तुमचा इथं उत्तर असेल, जी गटात न बसणारी संख्या आहे. ठीक आहे मित्रांनो, बघितलं सोपा प्रश्न असतो, फक्त काय थोडं लक्षपूर्वक सोडवा म्हणजे मार्क आपले जाणार नाही. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न दुसरा मित्रांनो तुमच्या पुढे लक्ष द्या. 33, 34, 35, x 37, 38, 39 या संख्यांची सरासरी 36 आहे. तर x ची किंमत किती आहे? ठीक आहे, ऑप्शन दिले तुम्हाला 40, 32, 36 आणि 42. तर मित्रांनो लक्ष द्या, आपण याआधीसुद्धा असा प्रश्न घेतला आहे आधीच्या लेक्चरमध्ये. तर हा सरासरी बेस प्रश्न आहे. तर इथे बघा संख्या किती आहे इथे मोजून घ्या मित्रांनो. तर बघा 1 2 3 4 5 6 7 7 संख्या म्हणजे काय? विषम संख्या आहे. आणि या सगळ्या संख्या क्रमवारी दिलेल्या आहेत. ठीक आहे, या आधीच्या सेशनमध्ये सुद्धा आपण प्रश्न बघितला होता. तर तो प्रश्नसुद्धा असाच होता की क्रमागत संख्या जेव्हा असल्या आणि त्या संख्या विषम संख्या जर असल्या तर त्या संख्यातली जी मिड व्हॅल्यू असते म्हणजे जी सगळ्यात मध्ये जी संख्या असते ती त्या टोटल संख्येची सरासरी असते. म्हणजे काय? तर बघा इथे तुम्हाला जर या संख्या आपण घेतल्या 33, 34, 35, x 37, 38, 39. ठीक आहे, आता या संख्या 7 आहेत. क्रमागत संख्या आहे 33, 34, 35, 37, 38, 39. तर जेव्हा आपण सरासरी काढतो तेव्हा काय करतो? या पूर्ण संख्यांची बेरीज करून जेवढ्या संख्या आहे त्या संख्येने भाग देतो तेव्हा सरासरी. तर ती सरासरी किती आलेली आहे मित्रांनो? 36 आलेली आहे. ठीक आहे, इथे दिलेली आहे बघा, सरासरी 36 दिलेली आहे. या संख्यांची सरासरी 36 आहे. तर 36 आलेली केव्हा आली? जेव्हा या संख्येची बेरीज करून त्यांना 7ने भाग दिला तेव्हा ती 36 आली. पण इथे या संख्या क्रमागत संख्या आहेत, त्याच्यामुळे इथे तुम्हाला फक्त काय करावं लागेल? त्या संख्यांचा जी मिड व्हॅल्यू जी आहे म्हणजे मिड मधली जी संख्या येणारी आहे ती जे आहे एक्सचं उत्तर असणार. यामध्ये कोणती सगळ्यात मिसिंग संख्या कोणती आहे मित्रांनो? तर ती 36 आहे. ठीक आहे, कारण या सगळ्या संख्या काय क्रमागत आहेत म्हणून या संख्यांची सरासरी ही 36 येते. आणि यात मधा जो एक्स होता तो एक्स म्हणजे काय असणार आहे मित्रांनो? 36 असणार आहे. तर ते हा 36 नाही, सरासरी 36. तर त्या संख्यांमध्ये जो मधली संख्या आहे ती 36 मिसिंग आहे काय, म्हणून x बरोबर काय येणार मित्रांनो? 36 येणार आहे. ऑप्शन
क तुमचं पर्याय क्रमांक क इथे तुमचं बरोबर असणार आहे. ठीक आहे. कसं काढलं तर हा नियम आहे. क्रमागत संख्या जर असेल आणि त्या जर विषम संख्या असेल तर त्या विषम संख्यामध्ये जी संख्या आहे, काय क्रमागत संख्या आणि विषम संख्या त्याच्यामध्ये जी संख्या असते तीच त्या संख्यांची सरासरी असते. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त तुम्हाला काय बघावं लागेल, आधी ती क्रमागत आहेत का त्या संख्या. आधी इथं 43 पासून 49पर्यंत जरी असतं तर 46 त्याची काय असते म्हणजे सरासरी आली असते. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग ते 1 ते 7ही असते तर 1 ते 9 जरी असली तर त्या संख्यांची जी मधली संख्या आहे ती सरासरी असते. बेसिकमध्ये आपण हे लेक्चर घेतलेलं आहे आपल्या विरा करियर अकॅडमीवर. तर अवश्य तुम्ही ते लेक्चर बघत चला, म्हणजे जेणेकरून तुमचे जे वीक पॉईंट आहेत ते स्ट्रॉंग होतील. ठीक आहे. चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न तिसरा बघतोय मित्रांनो. प्रश्न काय, खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे, हा प्रश्न आहे. ठीक आहे. खाली तुम्हाला ऑप्शन दिलेत, यांचे तुम्हाला सॉल्व करून कोणत्या ऑप्शनची किंमत ही 37 येते हे तुम्हाला इथं चेक करायचं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, असे जे प्रश्न आहे हे बोडामासच्या नियमाने सोडवायचे, जिथे की तुम्हाला जे आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं कंचे भागू बेव. ठीक आहे. म्हणजे काय, बोडामासच्या नियमाने बघायचे. म्हणजे काय, आधी काय तुम्हाला बघावं लागेल, कंचे भागूमध्ये क म्हणजे कंस बघावं लागेल तुम्हाला. कुठे कंस दिलेला आहे बघा, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. मग आधी सुरुवातीला आपण कंस सोडवणार. त्यानंतर चे म्हणजे काय ऑफ असतं, म्हणजे जी गुणाकारामध्ये संख्या असतात म्हणजे त्या संख्येचं आपण इथे सोडत असतो. ठीक आहे. कंचे भागू बेव. नंतर भागाकार येतो. ठीक आहे. त्यानंतर भागाकार सोडवायचा असतो. भागाकारानंतर आपल्याला गुणाकार सोडवायचा असतो. गुणाकारानंतर आपल्याला बेरीज सोडवायची असते आणि मग वजाबाकी सोडवायची असते. ठीक आहे. तर असं हे कंचे भागू बेवचं तुम्हाला आपल्याला बोडोमास नियम आधी आपण 10वीपर्यंत शिकलेलो आहे. तर तोच नियम इथे वापरून तुम्हाला प्रश्न सोडवायचे. तर प्रश्न सोपा आहे, लक्ष द्या कसं सोडवणार आहे आपण इथे. तर सुरुवातीला तुम्ही ऑप्शन क आणि ड इथे चेक करू शकता. बघा इथे गुणाकार आणि अधिकच आहे, त्यामुळे इथे हे सोपं लगेच जाईल. 8×32 अधिक 3 35 येतं याचा आन्सर. ठीक आहे. काय तो 35 येतं. म्हणजे काय, हा ऑप्शन इथे चुकला आहे. इथे बघा 9×27 अधिक 2 किती येतं 29. आपल्याला किती पाहिजे 37. म्हणजे काय, ड ऑप्शन चुकला. त्याच्यानंतर बघा ब, इथे काय दिलं आहे 10×4 दिलं आहे. म्हणजे काय 40 अधिक 5 - 2 म्हणजे किती होणार आहे इथे. जर तुम्ही आधी ब्रॅकेट जर सोडवला याचा तर किती येतं, इथं 3 येतं. 5 - 2 केल्यावर काय येणार इथं 3 आणि हे गुणाकारामधले 40 म्हणजे इथं उत्तर काय येतं हे 43 येते. म्हणजे राहिला काय मग ऑप्शन तुमच्या पुढे, ऑप्शन अ राहिला आहे. ठीक आहे. जर तुम्ही इथं गुणाकार केला 40 आणि नंतर ते 3 येत आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा 43 होते. आपल्याला 37 पाहिजे. तर ऑप्शन अ इथे तुमचं अचूक उत्तर आहे. बघा काय आहे, तर आधी तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. तर तो ब्रॅकेट काय येणार आहे 5 अधिक 2 म्हणजे काय 7 येणार आहे. आणि 10×3 किती येणार आहे 30. 30 अधिक 7 किती होणार आहे 37. तर ऑप्शन अ तुमचा म्हणजे पर्याय अ तुमचं अचूक उत्तर असणार आहे. बघितलं आपण कशा प्रकारे सगळे ऑप्शन आपण चेक करून सुद्धा सोडवू शकलो. पण लक्षात घ्या मित्रांनो, ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला डेली करायची, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न लवकरात लवकर सोडवता येतील. नाहीतर तुम्ही वेळ घालवसाल गुणाकार भागाकारामध्ये तर तिथे तुम्हाला पुढचे प्रश्न सोडवायला वेळ उरणार नाही. तर ह्या स्टेप डेली करायच्या आहेत. गुणाकार, भागाकार, बेरीज जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 14 आहे मित्रांनो तुमच्यासमोर. तर बघा प्रश्न काय आहे, जर 6×5 बरोबर y20 म्हणजे हे y आहे, y20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती आहे. तर ऑप्शन आहे 15 आहे की 24, 18 का 22.5. ठीक आहे. तर हा प्रश्न कसा सोडवणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता 6×5 इथे दिलेलं आहे, तर या संख्येला तुम्ही 6/5 असं लिहू शकता. ठीक आहे. बरोबर. तर 6/5 आपण जसं लिहिलं तसं वायला आपण काय लिहू शकतो, y20 असं लिहू शकतो. आता ही संख्या आपल्याला सॉल्व करायला सोपी आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, याचा करायचा आहे तिरकस गुणाकार. ठीक आहे. पण कसा होईल तर लक्षात घ्या, हे 6×20 जातील. ठीक आहे वरती, आणि
हे y गुणिला 5 होईल, बरोबर. आता याचा गुणाकार जर केला तर किती येणार आहे, साईन दुनी 12 म्हणजे 120 येईल. आणि y गुणिला 5 म्हणजे काय होणार आहे, 5y येईल. ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला, हे y असेच राहतील, हे y हे 5 आहे या 120ला डिवाइड जातील. ठीक आहे. तर 120 भागीला 5 बरोबर y म्हणजे yची किंमत मिळेल आपल्याला. जर भाग दिला तर किती येणार मित्रांनो बघा, 5 1 5, 5 दुनी 10, किती होतील 10 वजा म्हणजे 12 वजा 10 केल्यावर 2 उरतील म्हणजे 20, 5 चूक 20 म्हणजे काय, y बरोबर किती यायला पाहिजे तर मित्रांनो y बरोबर येतं 24. जर 120ला 5ने भाग दिला तर किती येणार आहे मित्रांनो, 24 येणार आहे. तर ऑप्शन तुमचं ब इथे बरोबर असेल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे. सोपे प्रश्न असतात, फक्त तुम्हाला त्याची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर प्रश्न कसे वाटतात मित्रांनो, आवडतं आहे का लेक्चर तुम्हाला? तर आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. चला तर वया आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 5वा मित्रांनो तुमच्यासमोर समीकरणावर बेस्ड प्रश्न आहे. तर बघा प्रश्न काय म्हणतो, 3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7. तर x अधिक yची किंमत खालीलपैकी कोणती? तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, समीकरण सोडवावं लागेल आणि x आणि yची किमती शोधावं लागतील. मग त्यांची बेरीज करून जी बेरीज असेल ती तुमचं ऑप्शनमध्ये तुम्हाला टिक करायची. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला हे समीकरण लिहून घ्या आधी. आता लक्षात घ्या मित्रांनो, एकतर तुम्हाला इथे असे काही समीकरणं जर आले परीक्षेमध्ये तर दोन्ही x आणि x हा जर सारखा असेल तर तुम्हाला याला कोणत्याच संख्येने गुणायची गरज नाही आहे. पण जर वेगवेगळा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, वरती जो दिलेला x आहे आणि खाली जो दिलेला x आहे त्यांनी एकामेकाला गुणायचे. म्हणजे काय करायचं आहे बघा मित्रांनो, इथं काय करणार आहे आपण, इथे खाली 5x आहे. ठीक आहे. तर इथे आपण काय करणार, वरच्या समीकरणाला 5ने गुणणार आणि खाली वरती 3 आहे ना, तर तो 3 काय करेल, खालच्या समीकरणाला गुणेल. म्हणजे काय करा, समीकरण एक नाव द्या आणि दुसऱ्याला 2 द्या. ठीक आहे. म्हणजे काय करेल, जो 2 समीकरणामधला जो 5x आहे त्यातला 5 पहिल्या समीकरणाला गुणेल आणि जो वरच्या 3x आहे यातला 3 हा खालच्या समीकरणाला गुणेल. याचा फायदा काय होईल, इथे x सारखे होतील. ठीक आहे. आणि तुमचं गणित सोडवायला सोपं जाईल. म्हणजे इथे x कमी होईल. तर बघा आता समोर काय होते, तर आपण जर गुणाकार केला तर काय येणार मित्रांनो बघा, 5 गुणिला 9 करा, किती येईल ते 5 9 45. ठीक आहे. तर 5 गुणिला 5y करा, किती येणार ते 25y. ठीक आहे. अधिकचं चिन्ह जसच्या तसं. 5 गुणिला 3x करा, किती येणार ते 5 त्रिक 15x. ठीक आहे. तसंच खाली सोडवायचे तुम्हाला बघा, 3 गुणिला 7 किती येणार मित्रांनो 21. 3 गुणिला 3y किती येणार मित्रांनो 9y. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 गुणिला 5x करायचे तर किती येणार ते 15x. बघा आता इथे x सारखे झालेत. आता काय करायचे तुम्हाला, यांची करायची वजाबाकी. तर बघा मित्रांनो, या तिन्ही संख्यांची आपण काय करणार आहे, वजाबाकी करणार आहे. तर 15x मधून 15x गेले, किती होणार आहे 0. म्हणजे हे तसं बी हे झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा 25y मधून 9y वजा जर केले तर किती उरतं मित्रांनो, तर ते येतील 16y. आता हे निघूनच जाणार. ठीक आहे. नंतर 45 वजा 21 करायचे तर किती येणार मित्रांनो 24 येणार. आता इथं वायची किंमत काढायची मित्रांनो आपल्याला. तर बघा हे जे 16 इथं गुणिला इकडे गेल्यावर ते भागीला होतील. म्हणजे काय होणार 24 भागीला 16 येतील. आता इथे भाग जातो मित्रांनो, तर बघा 8ने भाग जाईल, 8 दुनी 16, 8 त्रिक 24. ठीक आहे. म्हणजे y बरोबर काय आलं तर 302. आता हे आलेलं आहे पूर्णांक संख्यामध्ये. ठीक आहे. आता याला आपल्याला हेच y या वरच्या कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही टाकू शकता. म्हणजे 3x + y मध्ये टाकू शकता किंवा खालच्या. इथंच काय जी लहान संख्या आहे ती घेऊ आपण. म्हणजे आपण काय करू 5x अधिक 3y बरोबर 7 मध्ये त्याला ॲड करू. तर बघा काय होईल,
इथं वायची किंमत टाकणार आहे आपण. ठीक आहे, टाकली. आता इथे लक्षात घ्या, जेव्हा गुणाकार असतो तो गुणाकार दोन संख्येमध्ये जेव्हा छेदात आणि पूर्णांकामध्ये जर गुणाकार असेल तर समोरासमोर गुणाकार होईल. म्हणजे काय होईल इथे बघा, हे 5x असेच राहतील, 3 गुणिले 3 होतील, म्हणजे इथे 9 होतील, छेद 2 बरोबर 7. ठीक आहे. आता हा 5x असंच राहू द्या. हे 9/2 जे आहे ते पलीकडे घेऊन जा बरोबरच्या. तर काय येणार आहे, ते वजामध्ये जातील. ठीक आहे. तर काय होईल, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे काय, इथं वजा बाकी, इथे गुणाकार आहे का नाही, तर इथे तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. म्हणजे 2 14, 14 वजा 9 जर केले तर किती येणार मित्रांनो, 5/2 येईल. ठीक आहे. आता बघा इथे समोर 5x आहे, तर x बरोबर काढायचं आहे आपल्याला. तर इथे हे 5 गुणिले आहे, इकडे गेल्यावर ते भागीला होतील. म्हणजे काय, असं. तर इथे 5 5 कटतील, म्हणजे x बरोबर काय येणार मित्रांनो, 1/2. ठीक आहे. आता इथे मिळाली होती आपल्याला वायची किंमत 3/2. ठीक आहे. आणि इथे मिळाली आपल्याला एक्सची किंमत. तर या दोघांची करायची आपल्याला बेरीज. ठीक आहे. आता जर बेरीज जर केली तुम्ही, आता जागा, ठीक आहे, मी एक साईड पुसतोय, हे लिहून घेत आहे काय तुम्ही, जर लिहून घ्या, मी तुम्हाला लगेच समोरचं सॉल्व करून दाखवतो. एवढी बाजू पुसून घेत आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आता आपल्याला x + y करायचं आहे. तर एक्सची किंमत काय आली, 1/2 अधिक वायची किंमत आहे 3/2. आता इथे बघा छेद सारखा आहे, त्यामुळे सरळ सरळ बेरीज होईल. तर इथं वरती येणार आहे 4/2, म्हणजे उत्तर काय येणार आहे 1/2. नाही सॉरी 1/2 नाही, 2 उत्तर येणार आहे. 4/2 आहे ना, बेगवे वेदोनी 4. ऑप्शन अ तुमचं इथे अचूक उत्तर आहे. ठीक आहे. समजलं कसं केलं, तर सुरुवातीला काय केलं आपण, त्या समीकरणाला एक कंटेंट म्हणजे x आपण सारखा करून घेतला, त्याला वरच्या समीकरणाला आपण म्हणजे 1 नंबरच्या समीकरणाला 5 ने गुणले आणि नंतर 2च्या 3 ने गुणले. x कॉमन झाल्यानंतर आपण त्यांची वजाबाकी केली. वजाबाकी केल्यावर त्यांचं इथं वायची किंमत मिळाली आपल्याला. वायची किंमत आपण पहिल्या समीकरणामध्ये टाकून त्याला सॉल्व केलं, तर आपल्याला इथे एक्सची किंमत मिळाली, ती आली 1/2. नंतर काय केलं आपण, x अधिक y केलं, तर 1/2 अधिक 3/2 केलं, तर ते आलं 4/2. म्हणजे इथे 2 ने डबल भाग जातो आपल्याला 4ला, तर बेग बे वेदोनी 4, म्हणजे ऑप्शन अ इथे आपलं अचूक उत्तर निघून आलं. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला असे प्रश्न समीकरणाचे सोडवायचे आहेत. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 6वा आहे मित्रांनो तुमच्या पुढे. जतीन, नितीन व मोहसिन यांचे वय अनुक्रमे 16, 24 व 36 वर्ष आहेत. तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती आहे मित्रांनो, इथं बघायचं आहे आपल्याला. तर पहिला ऑप्शन काय आहे, 3/2, दुसरं आहे 2/3, तिसरं आहे 4/3 आणि 3/4. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा इथं आपल्याला काढायचं आहे कोणाकोणाचं, नितीन आणि मोहसिनच्या वयाचं गुणोत्तर काढायचं. तर बघा जतीनचं किती वय दिलेलं आहे, तर जतीनचं वय मित्रांनो इथं दिलं आहे 16 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलं आहे नितीनचं वय, तर नितीनचं वय किती आहे मित्रांनो, तर नितीनचं वय आहे मित्रांनो 24 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिले तुम्हाला, मोहसिन दिले. मोहसिनचं वय किती आहे मित्रांनो, तर मोहसिनचं वय इथे 36 वर्ष दिलेलं आहे. आता तुम्हाला काढायचं आहे नितीन आणि मोहसिनच्या वयाचे गुणोत्तर. बघा आता इथे नितीनचं आपण एन घेऊ आणि मोहसिनचं आपण एम घेऊ. ठीक आहे. आता नितीनचं वय दिलेलं आहे आपल्याला 24 वर्ष आणि मोहसिनचं वय दिलेलं आहे 36 वर्ष. ठीक आहे. आता याचं गुणोत्तर काढायचं आहे. तर या दोघांना भाग देणारी कोणती संख्या कॉमन आहे, तर ती 12 आहे. ठीक आहे. तर बघा 12 दुनी 24, 12 त्रिक 36 झालं. हेच यांच्या वयाचं गुणोत्तर आहे. कारण का आपल्याला गुणोत्तर काढायचं होतं, तर इथं 24 वर्ष आधी घेतलं, नंतर 36 घेतलं. यांना कॉमन कोणत्या संख्येनं भाग जातो, तो 12 संख्येने जातो. त्याच्यानंतर तुम्ही
तसं 2ने देऊ शकता, पण खूप मोठं होतं. 12ने सरळ सरळ भाग जातो, तर 2-3 हे त्यांचं वयाचं गुणोत्तर आहे नितीन आणि मोहसिनचं. तर ऑप्शनमध्ये आहे का, तर आहे ऑप्शन ब तुमचं इथे अचूक उत्तर आहे मित्रांनो. कसं वाटतं तुम्हाला प्रश्न? हा सोपा प्रश्न होता, फक्त बघायला मोठा दिसतो पण सोडवताना तो खूप इझी आहे. तुम्हाला 16ची गरज पडली का? नाही. ज्यांचं काढायचं त्यांचं वय घेतलं आपण आणि त्याचंच गुणोत्तर इथे काढलं. एक्स्ट्रा तुम्हाला प्रश्न कधी पण मोठा दिसेल, त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं भरपूर भारोड असेल, पण त्याच्यामधलं आपल्याला काय घ्यायचं हे आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. तो प्रश्न कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि नेक्स्ट क्वेश्चन आपण लगेच बघूया. पण त्याआधी प्लीज लेक्चरला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न 7वा आहे मित्रांनो तुमच्या पुढे. प्रश्न बघा काय. जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, तर त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे, तर जयचे वय किती? ठीक आहे. आता हा प्रश्न खूप सोपा आहे, बघा कसा सोडवायचा आहे तुम्हाला. विजय जो आहे, विजय म्हणजे आपण काय समजू, एक्स समजा. ठीक आहे. आणि जो जय आहे त्याला तुम्ही वाय समजा. ठीक आहे. आता हे समजायसाठी घेतलं आहे. आता बघा काय झालं आहे, जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच काय, हा जर विजय हा लहान आहे म्हणजे काय, त्या दोघांतला फरक दिला आहे. ठीक आहे. या दोघांच्या वयाच्या मध्ये फरक किती आहे? 5 वर्ष आहे. मग फरक कसं दाखवतो आपण? एक्स मायनस वाय. ठीक आहे. म्हणजे एक्स वजा वाय जर दाखवलं म्हणजे त्या दोघांमधला फरक जो आहे तो 5 वर्ष आहे. पुढचं वाक्य काय, त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे. ठीक आहे. आता बेरीज बनलं आहे, तर बेरीज तर माहीतच तुम्हाला, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 25 आहे. ठीक आहे. आता आपण इथं विजयला एक्स आणि जयला वाय इथं समजून घेतले. आता या समीकरणाला जे आपण आधी सोडवलं होतं त्या समीकरणानुसार सोडवू. इथं बघा एक्स आणि वाय सारखे आहेत, फक्त काय एक वजा आहे आणि एक वाय जो आहे एक मायनस आहे आणि एक प्लस आहे. तर इथे सरळ तुम्ही काय करा, बेरीज करा. ठीक आहे. तर बेरीज जर केली तुम्ही तर मायनस वाय आणि प्लस वाय काय होईल, कॅन्सल होतील. ठीक आहे. आणि एक्स अधिक एक्स किती होईल, 2x. नंतर 25 अधिक 5 करायचे तर ते किती येणार आहे मित्रांनो, 30 येणार आहे इथे. म्हणजे काय राहिलं आता इथे, जर तुम्ही एक्स इकडे ठेवला, हा 2 इकडे जर नेला तर तो भागीला जाईल, म्हणजे 30 भागीला 2 केलं तर एक्सची किंमत मिळेल. म्हणजे एक्स बरोबर किती आलं मित्रांनो, 15. म्हणजे एक्स बरोबर इथे कोण आहे, इथे आपल्यासाठी विजय आहे. विजयचं वय मिळालं आहे आपल्याला. आता तेच आपल्याला जयचं काढायचं आहे. तर जय किती आहे, वाय मित्रांनो. म्हणजे काय, एक्स अधिक वाय बरोबर 25 आहे. ठीक आहे. तर एक्स बरोबर इथे 15 आहे अधिक वाय बरोबर 25. तर हा 15 आहे, इकडे 25कडे गेल्यावर काय होईल, तो वजा होईल. म्हणजे 25 वजा 15, तर इथं वायची किंमत मिळेल ती येईल मित्रांनो इथे 10. आणि वाय म्हणजे कोण होता, जय होता. आणि इथं आपल्याला जयचंच वय विचारलं आहे की जयचं वय किती, तर जयचं वय किती आहे, 10 वर्ष आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे क तुमचं पर्याय बरोबर आहे इथे. ठीक आहे. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. इझी प्रश्न आहे, फक्त तुम्हाला रीडिंग तुम्हाला व्यवस्थित जमली पाहिजे. ठीक आहे. चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 8वा आहे मित्रांनो, लक्ष द्या. 800 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने जाते, तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? ठीक आहे. ऑप्शन आहे 1 मिनिट, 2 मिनिट, 7 मिनिट आणि 6 मिनिट. आता हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला आलेलाच आहे, तर लक्षात घ्या. इथं आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे. तर तसं तुम्हाला जर आपण जे चॅप्टर बघितलं होतं वेळ आणि अंतर, याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे की अंतर बरोबर काय असतं, वेग गुणिला वेळ असतो. ठीक आहे. आणि जेव्हा वेळ काढायचा असतो तेव्हा काय करावं लागतं, तो वेळ काढण्यासाठी अंतर भागीला वेग करावा लागतो. ठीक आहे. आता इथं तुम्हाला अंतर दिलेलं नाही आहे, पण गाडीची लांबी दिलेली आहे आणि बोगद्याची लांबी दिलेली आहे. तर इथं 2 लांबी दिलेल्या आहे. जेव्हा 2 लांबी दिलेल्या असते, बोगदा म्हणा किंवा एखादा पूल म्हणा तुम्हाला जेव्हा दिलेला असतो, तेव्हा त्या गाडीची लांबी आणि त्या बोगद्याची लांबी यांची बेरीज करावी लागते. ठीक आहे.
तेव्हा ते अंतर होतं. म्हणजे काय, इथं आपण काय घेणार, गाडीची लांबी घेणार म्हणजे 800 अधिक बोगद्याची लांबी घेणार, ती किती आहे 200. बघा 800 मीटर लांबीची आगगाडी आहे आणि 200 मीटर लांबीचा बोगदा आहे. तर यांची घेणार आहे आपण बेरीज. ठीक आहे, कारण आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे. आता वेग किती आहे, 60 किमी आहे. ठीक आहे, 60 किलोमीटर पर हावर्स. आता लक्षात घ्या, हे दोन्ही जे अंतर आहे 800 आणि 200 हे मीटरमध्ये, तर तुम्हाला स्पीड किलोमीटरमधली मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायची. तर ती करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, 5/18 गुणावं लागतं वेगाला. ठीक आहे, आणि जेव्हा आपल्याला ते मीटर पर सेकंदमधून किलोमीटरला करायचं असतं तेव्हा आपण 18/5 गुणत असतो वेगाला. ठीक आहे, आता ऑलरेडी इथे किलोमीटरमध्ये दिलं आहे म्हणून आपण 5/18 घेतलं आहे गुणाकारामध्ये. आता याला सोडवायचं आहे. तर बघा लक्षात घ्या, यांची बेरीज काय येईल, 1000. 800 अधिक 200 1000. हे 60 असेच राहू द्यायचे गुणीला 5. आता हे 18 जे छेदामध्ये हे वरती गेल्यावर काय होतील, गुणाकारामध्ये जातील. ठीक आहे, आता हे गणित सोपं झालं आहे. आता बघा, ज्या गोष्टी कटतात त्या काढून टाका. इथे बघा, हा 0 या 0शी कट गेला. ठीक आहे, आता वरी 100 गुणीला 18 राहिली आणि खाली 6 गुणीला 5. ठीक आहे, आता इथे 5ने भाग जातो 100ला. 5 1 5, 5 2 10 म्हणजे काय 20ने भाग गेलेला आहे. नंतर 6ने 18ला जातो बघा, 6 1 6 6 3 18. ठीक आहे, आता राहिलं काय, 20 गुणीला 3 राहिलेत फक्त, कारण वरती 20 आहे, खाली 3 आहे, इथं खाली 1 1 आहे. 1 गुणीला 1 एकच राहत. 20 गुणीला 3 केल्यावर काय येणार मित्रांनो, 60 येणार आहेत. आता हे 60 काय आहेत मित्रांनो, हे मिनटं नाहीत, हे काय सेकंद आहे. ठीक आहे, कारण की काय झालं तर आपण जेव्हा किलोमीटर पर हावर्सला मीटर पर सेकंदमध्ये केलं तेव्हा तुमचा जो वेळ आहे तो सेकंदमध्ये येणार आहे. ऑप्शन आपले सगळे मिनटामध्ये आहे. 60 सेकंद म्हणजे किती मिनटं होता, तर 1 मिनिट होतो. बरोबर, तर ऑप्शन अ तुमचं इथे अचूक उत्तर असेल. 1 मिनटं हे तुमचा 800 मीटर लांबीच्या आगगाडीला 200 मीटरचा बोगदा लांब करण्यासाठी, अंतर ओलांडण्यासाठी किती मिनटं लागतील, तर 1 मिनिट वेळ लागेल फक्त. कसं वाटला हा प्रश्न नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा. आणि खूप सोपा प्रश्न असतो, फक्त काय आपल्याला हे पद्धती माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नववा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासमोर. प्रश्न बघा काय आहे, तयार कपड्याच्या दर्शनी किमतीवर 25% सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2250 रुपयाचे तयार कपडे विकले, तर त्या मालाची मूळ किंमत काय होती. ठीक आहे, हा प्रश्न आहे. सूट आणि कमिशन या चॅप्टरवर हा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. याचंसुद्धा आपण बेसिक लेक्चर घेतलेलं आहे, तर तुम्ही नक्कीच आपल्या प्लेलिस्टवर जाऊन ते बघू शकता. तर बघा, ऑप्शन आहे तुमचे 3000 रुपये, 4500 रुपये, 2500 रुपये आणि 2800 रुपये. तर बघा हा प्रश्न कसा सोडवायचा, तर लक्षात घ्या आधी, सूट म्हणजे जे आपण डिस्काउंट म्हणतो, ठीक आहे, त्याला कसं काढतो आपण, तर मूळ किंमत वजा विक्री किंमत जेव्हा केली तेव्हा आपल्याला सूट किती रुपये मिळाली हे माहिती पडतं. ठीक आहे, इथं काढायची आपल्याला मूळ किंमत. पण आता इथे बघा, सूट ही रुपयावर न देता पर्सेंटेजमध्ये दिली आहे. ठीक आहे, शेकड्यामध्ये दिली आहे. तर याचं सूत्र काय असेल, बघा शेकडा सूट जी असते ती कशी असते, तर विक्री किंमत गुणीला 100 भागीला मूळ किंमत. ठीक आहे, आता इथं आपल्याला काढायची मूळ किंमत, तर काय होईल, मूळ किंमत ही इकडे जाईल, कुठं शेकड्या ठिकाणी जाईल आणि शेकडा खाली येईल. ठीक आहे, म्हणजे काय होईल, जेव्हा मूळ किंमत काढायची असेल तर मूळ किंमत इथं येईल आणि शेकडा इथे जाईल. तर आपला फॉर्म्युला काय होईल मूळ किंमत काढण्यासाठी, हा फॉर्म्युला आता होईल मूळ किंमत. ठीक आहे, मूळ किंमत बरोबर विक्री किंमत गुणीला शेकडा सूट. ठीक आहे, आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला किमती टाकायच्या आहेत. ठीक आहे, आता विक्री किंमत किती आहे मित्रांनो, 2250. 2250 ही विक्री किंमत आहे, बरोबर आहे. याला गुणीला 100. शेकडा सूट किती आहे, 25. आता बघा, इथे जर तुम्ही 25ने याला भाग दिला तर किती जाणार आहे बघा,
9ने भाग जाईल. 25 गुणिला जर तुम्ही हे जर केलं 2225ला तर हे 90 भाग जातो. ठीक आहे. अरे चुकते काहीतरी. अरे नाही, एक मिनिट मित्रांनो. अच्छा मित्रांनो, विक्री किंमत जेव्हा आपण ही घेतली आहे तर ती आपल्याला किती 100 ही मूळ किंमत पकडतो आपण. ठीक आहे, लक्षात घ्या. 100 ही मूळ किंमत होती आणि तुम्ही यात 25% डिस्काउंट दिला तर विक्री किंमत किती होती? ही 75 होती. ठीक आहे. तर याच फॉर्म्युला आपण हे गणित सोडवणार आहे मित्रांनो. तर बघा 2250 रुपये ही विक्री किंमत आहे. म्हणजे ही कोणत्या बरोबर आहे? तर ही 75च्या बरोबर आहे. ठीक आहे. तर हे 75 आपल्याला खाली घ्यायचे. आपल्याला काढायची मूळ किंमत म्हणजे 100 काढायची, 75 खाली येतील. ठीक आहे. आता तुम्हाला याला भाग द्यायचा आहे. 75ला 25ने जर भाग दिला तर तो 3 जाईल. इथे 25 100 डबल तुम्हाला इथे दिला तर तो 90चा जाईल. 3 1 3 आणि डबल याला तुम्ही 3ने जर भाग दिला तर तो किती होतो? 3 त्रिक 9. म्हणजे काय? 4ने जर 30ला गुणलं तर किती येणार ते? 4 त्रिक 12. 120 नाही यार, चुकते काहीतरी. काय चुकतंय? ठीक आहे, एक मिनिट मित्रांनो, क्रॉप करावं लागला. क्षमा असेल मित्रांनो. बघा मित्रांनो काय झालं होतं ॲक्च्युली काय होतं, आपण जे 25% आहे हे सूट होती आणि हे 2250 जे दिलेलं आहे इथं तुम्हाला मित्रांनो, हे काय आहे? ही विक्री किंमत आहे. तर बघा 25% सूट दिली म्हणजे काय झालेलं आहे बघा. आता 100मध्ये जर तुम्ही 25% सूट दिली तर ॲक्च्युली विक्री किंमत किती आहे? 75 होईल आणि 25 ही तुम्ही सूट दिली आहे. ठीक आहे. तर ही 75 बरोबर काय मित्रांनो? 2250 आहे. ठीक आहे. आता तेच आपण इथे फॉर्म्युला तरी समजू. मूळ किंमत जेव्हा आपल्याला शेकड्यामध्ये जर दिलेलं आहे सूट तर मूळ किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल? विक्री किंमत गुणिला 100 भागीला 100 वजा शेकडा सूट हे करावं लागेल. तर बघा मित्रांनो, त्या हिशोबाने इथं काय होईल? विक्री किती आहे? 2250 गुणिला 100 आणि तुम्हाला इथे शेकडा सूट किती दिली होती? तर 100 वजा 25 ही शेकडा सूट दिली होती. तर आता हे सॉल्व करून घ्या. 2250 गुणिला 100 भागीला 100 वजा 25 म्हणजे 75. आता याला आपल्याला भाग द्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, 25 त्रिक 75, 25 चूक 100. नंतर या 3ने 2250ला भाग दिला आहे. 3 1 3, 7 त्रिक 21, 1 उरेल समोरचा 5, 3 5 15. ठीक आहे. म्हणजे काय झालं? 75. आणि हा 0 इथे येईल म्हणजे 750. म्हणजे काय उरले आता? 750 गुणिला 4 उरले. जर यांचा तुम्ही गुणाकार केला तर तो किती येईल मित्रांनो? तर तो येईल मित्रांनो 3000 रुपये. म्हणजे बघा त्या मालाची मूळ किंमत किती निघालून आली? 3000 रुपये. तर ऑप्शन अ तुमचं इथे अचूक उत्तर आहे. ठीक आहे. समज थोडासा गोंधळ झाला मांडणीमध्ये, पण प्रश्न हा तुम्हाला असा सोडवायचा आहे. ठीक आहे. चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न बघा. एक रिकामा हौद पाण्याने पूर्ण भरण्यास अ नळाला 10 तास, ब नळाला 15 तास व क नळाला 12 तास लागतात. तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास किती वेळ लागेल? तर ऑप्शन आहे तुमचे 4 तास, 2 तास, 3 तास आणि 6 तास. ठीक आहे. तासामध्ये दिलेले आहेत तुम्हाला हे ऑप्शन. ठीक आहे. तर बघा आता हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. या प्रश्नासाठी आपण लसावीची जी ट्रिक आहे ती इथे वापरणार आहे. तर बघा आधी अ नळ किती वेळ लागतो मित्रांनो? 10 तास. ब नळ किती वेळ लागतो? 15 तास. हे बघा
क नळ किती वेळ लागतो 12 तास. ठीक आहे. आता इथे 10, 15 आणि 12 तास इथे प्रत्येकी नळाला लागतात, अ आणि ब आणि क ला. तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, या तिन्ही संख्याचा काय करायचा आहे, लसावी काढायचा आहे. तर तो लसावी काय येतो मित्रांनो, तर लहानात लहान संख्या घ्यायची, जास्त मोठी घ्यायची नाही. तर ती घ्या तुम्ही 60. ठीक आहे, लसावी 60 येतो. बघा लसावी काय येतो, कारण 10ने 60लाही भाग जातो, 15नेही 60ला भाग जातो आणि 12नेही 60ला भाग जातो, म्हणजे 60 ही संख्या धरली. इथे तुम्ही 120 बी धरू शकले असता. ठीक आहे, त्यांना 12ने गेलास, पण ती मोठी संख्या झाली असते, तर कमीत कमी संख्या घ्यायची. आता ही का घेतली, तर हे काय झालं आपल्याला, ही जी 60 संख्या म्हणजे काय झाली, त्या हौद किती आहे तर त्याची ही एक लेंथ मिळाली आपल्याला, किंवा 60 म्हणून 60 तुम्ही समजा आता ही हौदाची लेंथ आहे. ठीक आहे, तर याला काय करायचं तुम्हाला, तर तिन्ही नळाने तुम्हाला हे करायचं. तर बघा अ नळाची इफिशियन्सी किती आहे, ब ची किती आहे आणि क ची किती आहे. मग ठीक आहे, म्हणजे किती वेळात किती भरू शकतो. तर बघा 10ने कितीने भाग जातो, 60ला 6ने जातो, म्हणजे ही काय झाली अ नळाची इफिशियन्सी झाली. ठीक आहे, किंवा तो एवढा वेळा भरतो, एवढा वेळ घेतो. 15 किती 4 युनिट आणि 12 5 युनिट. ठीक आहे, आता हे काय झालं आपल्याला मिळाली त्याची युनिट, म्हणजे त्यांची काम करायची गती मिळाली. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, प्रश्नात काय म्हटलं आहे, तिन्ही नळ एकाच वेळी चालू करायचे. हे तिन्ही नळ एकाच वेळी चालू करायचे म्हणजे काय, तिघांची काय करायची, बेरीज करायची. तर ती किती मित्रांनो 15 येईल. 6 आणि 4 10 आणि 5 15. आता या 15ने काय करायचं, हे जे 60 आहे का याला भाग द्यायचा. म्हणजे काय झालं, या तिघांची इफिशियन्सी आपण काढून घेतली, 6 4 5 आली ती. ठीक आहे, आता त्यांनी तिघा मिळून काम करायचं आहे, म्हणून तिघांची बेरीज केली आणि त्या बेरजेने या 60ला भाग दिला. तर बघा मित्रांनो 15 1 15, 15 चूक 60, म्हणजेच काय 4 तासात तिन्ही नळ तो हौद पूर्ण भरतील. हा एक ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन अ तुमचं इथे अचूक उत्तर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तो आजचं सेशन इथेच आम्ही थांबतोय. लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि मित्रांनो वेळ बराचसा जातो, कारण की बोर्डवर राईट करण्यासाठी हे करण्यासाठी, तर प्लीज थोडंसं लेक्चरला शेअर करत चला आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी थोडीशी हेल्प करा, मित्रांमध्ये शेअर करा. सोबतच आपण तुम्हाला लवकरच टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करणार आहोत. तशा टेस्ट सिरीज लवकरच या काही दिवसामध्ये मी तुम्हाला सांगेन की टेस्ट सिरीज तुम्हाला कशा मिळतील ते. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.